राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय रूप पातालो चली रूप पातालो चली
भवरोगासी ओखद भवरोगासी भवरोगासी ओखद भवरोगासी ओखद राम नाम हेची शुद्ध राम नाम हेची शुद्ध राम नाम हेची शुद्ध राम नाम हेची शुद्ध राम
भवरोगाशी ओखद भवरोगाशी ओखद राम नाम हेची शुद्ध येणे तुटे भवव्यथा भुक्ती मुक्ती वंदिती माथा न लगे अनेकांचे काम न लगे अनेकांचे काम वाचे वदे राम नाम येणे तुटे भवव्यथा भुक्ती मुक्ती वंदिती माथा पथ्ये शुद्ध क्रिया एका जनार्दनी लागे पाय येणे तुटे भवव्यथा भुक्ती मुक्ती वंदिती माथा विठ्ठल समचरण सरोज सांद्र नीलांबुदम जगन निहत पानी मंडनम मंडना तरुण तुलसी माला कंधरम नेत्र सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेश्वर भगवान् विष्णु निवृत्तीन भगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण की श्री गुरु चरण सरोज रज निज मनु कुरु सुधारी बरनहु रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मुझी हर मुकले शदिकार शिय राम माया सब जग जानी करम प्रणाम प्रथम गुरु शीश नमा हरि चरणों में ध्यान लगा मंगल भावन मंगल कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो
नमः. नमो विशदबोधविदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रम्य प्रमदा विलासिया जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जये मुदीरये. विठ्ठल भवरोगाशी ओखद राम नाम हेची शुद्ध येणे तुटे भवव्यथा भुक्ती मुक्ती वंदिती माथा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सुंदर अशा या धर्ममंडपामध्ये उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन तथा माता व भगिनी आणि सर्व भाविकजनांच्या उपस्थितीमध्ये चिंतनाकरता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण श्रीमंत शांत आणि संत श्री पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग महाराज अभंगामध्ये खऱ्या अर्थाने रामनामाचं महत्त्व सांगतात. विठ्ठल चिंतनापूर्वी अल्पसा परिचय देतो असा पिंपरी कुर्डे या गावामध्ये हो घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु श्री तुकाराम महाराज बीजोत्सव या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण या ठिकाणी संपन्न होत आहे. सुंदर असा हा सोहळा बघण्याचा मला पाहण्याचा फार सुयोग मला लाभलेला आहे. सुंदर गाव आहे. सुंदर गाव म्हटल्यापेक्षा मी या गावात आलो म्हणून सुंदर नाही, सुंदरच आहे. इथली श्रींची सेवादारी आहे. बरेच दिवस श्रींची सेवा या सेवेकरीने महाराजांच्या चरणी रुजू केली. खरोखर सर्वात मोठा जो वर्ग असेल तो सेवक वर्ग आहे. देव म्हणतो माझ्याही पेक्षा मोठा. सेवकाला फार मोठी किंमत आहे, पण आपण ती किंमत त्याला देत नाही. पण ती किंमत कळायला पाहिजे. सेवक म्हणजे काय? सेवक आपण त्याला एकदम खालचा दर्जा देतो, पण सेवक म्हटलं म्हणजे ईश्वर म्हणतो, देव म्हणतो की सेवक म्हणजे सर्वात मोठा व्यक्ती आहे. त्यामध्ये गेली 24 वर्षापासून हा सप्ताह होत आहे. आजचं हे 25वं वर्ष. याचा अर्थ रौप्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने गेली 25 वर्षापासून या ठिकाणी सप्ताह होत आहे. हे लहान काम नाही महाराज. ईश्वराचं चिंतन ज्या गावामध्ये होतं नित्यनेमान दरवर्षी, त्या खऱ्या अर्थाने ते गाव नसून ते गाव मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर असा योग आहे महाराज. भवरोगाशी ओखद राम नाम हेची शुद्ध येणे तुटे भवव्यथा भुक्ती मुक्ती वंदिती माथा. विठ्ठल सप्त्याचं नियम असं आहे महाराज. या सप्ताहामध्ये 2 संतांच्या पुण्यजा होतात नाही का. एक जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन सदेह आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज
यांची जलसमाधी उत्सव याच उत्सवामध्ये येतोय. विठ्ठल विठ्ठल. आता बीज झाली आहे परवाला तुकोबरायांची. जलसमाधी सोहळा आता परवाला आहे 31 तारखेला. खूप भाग्यवान आहात महाराज आपण की हे संत मंडळी आपल्या अगोदर निघून गेली आणि फार फार मोठा खजिना तुमच्या आमच्याकडे ठेवून गेले. विठ्ठल विठ्ठल. मला एक म्हणायचं, महाराष्ट्र हे जे राज्य आहे ना हे फार फार महत्त्वाचं आहे. भारतभूमीमध्ये सर्व राज्यांचं नाव वेगवेगळं असेल. राज्य आहे राज्य आहे हा, पण त्याला विशेष प्रकारे उपसर्ग लावला हा महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी मानलेली आहे महाराज. या महाराष्ट्रामध्ये किती संत असतील सांगता येत नाही. एका कवीने फार सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे. मी मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्र मायभूमी आमुची संत महातांची ज्ञानवंतांना जन्म देणार समरधीर जिथे ललकार. विठ्ठल अभंगनाथांचा आहे. नाथ कोण असा प्रश्न जर विचारला महाराज तर नाथांची ख्याती, नाथांचं वैभव, नाथांचा अधिकार हा जर आपण बघू गेलो तर फार मोठा अधिकार आहे महाराज. सांगू का अधिकार महाराजांचा? महाराजांचा अधिकार तो आहे महाराज. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वजी काम करितो स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. नाथांचा अधिकार आहे महाराज. काय अधिकार सांगितला? अहो नाथांच्या घरी जगचालक परमात्म्याने, जगाच्या मालकाने महाराज एक दिवस काम नाही, एक सप्ताह नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही, पाहता पाहता 36 वर्षे देवाने महाराज नाथांच्या घरी काम करावे. काय अधिकारी असेल महाराज नाथांचा, काय अधिकारी व्यक्ती असेल ज्यांच्या घरी 36 वर्षे देवाने कामे करावी महाराज. हा लहान अधिकार आहे का? तुमच्या आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही महाराज. तुमचा आमचा सोळा हा योगी यांच्या झाली समितीतून सुरुवात आहे. सुंदर वाजवला. जो परमात्मा महाराज योग्यांच्या ध्यानात येत नाही, 12 वर्ष तप करतात महाराज, साधना करतात योगी,
त्या योग्यांच्या स्वप्नात परमात्म्याने येऊ नाही, पण तो परमात्मा नाथांच्या घरी न सांगता काम करतो महाराज. 36 वर्ष विठ्ठल कामे कोणी करीन महाराज, पण त्यात 3 वर्ग पडतात. काही लोक सांगितलं तेवढंच करतात, काही सांगूनही करत नाही, पण काही असे व्यक्ती की ते न सांगता करतात. त्यातला वर्ग देवाचा या ठिकाणी, की नाथांच्या घरी भक्त समागमे सर्व टाळक्या सर्वांनी एन्जॉय करता. असं वाटतं कीर्तन राहू द्या, सुंदर गायन ऐकावं. मी सांगितलं, मला पहिले सांगितलं, हां पॅसेंजर गाड्या कुठेही थांबतात. पॅसेंजर गाड्या त्या लाईनच्या अकोला ते भुसावळ प्रत्येक स्टेशन घेते, पण एक्सप्रेस गाड्या हे मोजकीच ठिकाण घेत असते. गीतांजली शेगाव टू डायरेक्ट भुसावळ, तसं हे लोक आहे. हे पॅसेंजर गाड्या कुठेही भेटतात आमच्यासारख्या, पण ह्या एक्सप्रेस ज्या गाड्या ह्या हे मोजके त्याचे बांधलेले आहे महाराज ठिकाणं. हां ते प्रत्येक ठिकाण थांबत नाही. मी नाथांचा अधिकार सांगत होतो की नाथांचा अधिकार की परमात्म्याने अखिलकोट ब्रह्मांड परमात्म्याने नाथांच्या घरी 36 वर्षे कामे करावी महाराज. काय अधिकार असेल हा. नाथांची श्रीमंती, नाथांचं वैभव. सर्व संतांचा जर विचार केला महाराज तर सर्व संतांचा मध्ये एकनाथ महाराजांचा जो विषय आहे हा फार अलौकिक आहे. म्हणजे संत तर आहेच, अलौकिक आहे, पण लौकिक सुद्धा त्यांच्याकडे फार फार मोठं आहे. पण काय असेल महाराज, श्रीमंती असावी श्रीमंती, पण त्याला श्रीमंती म्हणतात. त्याला म्हणतात कशाला मी सांगणार आहे की नाथांच्या घरची श्रीमंती होती. नाथ महाराज कीर्तन करायचे, जसे तुम्ही आज कीर्तनाला बसले सर्व. हां सर्व कीर्तन झाल्यानंतर आटोपल्यानंतर नाथ महाराज प्रत्येक श्रोत्यांना 1 किलो चना डाळ, 1 किलो गुळ द्यायचे. काही लोक म्हटले महाराज नाथ महाराज 1 किलो गुळ द्यायचे, 1 किलो चना डाळ द्यायचे, तुम्ही काय देता? पण त्यांना मीच सांगितलं
माझं वैभव एवढं नाही, माझं वैभव हे आहे. मी तुमचाच गुड खातो या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल. नाथ नाथ आहे महाराज, मी अनाथ आहे. खऱ्या अर्थाने जर नाथ नाथ आहे की ज्या नाथाच्या घरी त्या नाथानं कामे करावी. काय अधिकार असेल महाराज. जगाचा जो नाथ आहे, गतीर भरता प्रभू साक्षी निवासश्चरणम सुहृत प्रभवत प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम पिताहमस्य जगतो माता दाता पितामह वेद्यम पवित्रमोंकार वृक्षाम यजुरेवच. असा असणारा परमात्मा सर्वांचा बाप आहे. पण सर्वांच्या बापाच्या त्या नाथाच्या घरी पाणी भरवणार त्या बापाने काय अधिकारशी नाथांचा. क्या बात आहे, क्या बात आहे. मला हेच प्रमाण अभिप्रेत होतं पण दिलंय तुम्ही, धन्यवाद. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी माझे अनन्य भक्ती भावे लीला वंदित्यांची पाय. काय अधिकार असेल नाथांचा महाराज. आदी करून सर्व संत मंडळी महाराज जसं परमात्म्याच्या नावाच्या मध्ये फार मोठं काहीतरी भरलेलं आहे. काय भरलेलं आहे. त्या परमात्म्याचं नाव जर घेतलं ना महाराज असलेलं पाप नाहीसं होतं आणि पुण्याची प्राप्ती होती. तद्वत संत महात्म्य तेच आहे महाराज. संतांचं नाव जर घेतलं ना आपण पुण्यवंत पुण्यवंत गीता सज्जनाची नावे गीता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. नाही का. अहो ज्या परमात्म्याचं नाव घेतलं तर पाप नाहीसं होतं, पुण्य प्राप्त होतं. तसं संतांचं नाव घेतलं ना महाराज तर पुण्य प्राप्त होतं. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. अहो त्या परमात्म्याचं नाव घेतलं दुःख वजा होते महाराज. संतांचं नाव घेतलं दुःख वजा होते. गणी गणी गणात बोलते गणी गणी गणात बोलते गणी गणी गणात गणी गणी गणात बोलते म्हणून म्हणून सामर्थ्या गजानना
संतांचा हा चमत्कार आहे महाराज. त्यांच्या नावाचा महिमा जर बघितला आपण, फार महान महिमा आहे महाराज. संतांमध्ये काय नाही आहे, काय नाही आहे सांगा, त्यात सर्वच आहे महाराज. अशा अधिकाराचे असणारे नाथ महाराज, त्यांचा हा अभंग आहे. अभंगात काय म्हणतात महाराज? महाराज एक म्हणतात, तुम्हा आम्हाला सर्वांना काय सांगतात? तो उपदेश करतात रामनामाचा. मग रामनामाचा उपदेश करायला काय होतं? नाथ महाराज म्हणतात, हा भवरोगाशी ओखद. हा भवरोग आहे ना, भवरोग जो घालवायचा असेल महाराज म्हणतात, तर त्याला एक मोठं औषध आहे, ते रामनामाचं औषध. भवरोगाशी ओखद, ओखद नाम औषध. रामनामाचं औषध जर घेतलं महाराज, तर भावरोग दूर होऊ शकतो, असं नाथ महाराज म्हणतात. महाराज खरोखर आहे का? खरोखर आहे. येणे तुटे भवव्यथा. अहो याने भाव म्हणजे हे तर जाईलच भावरोग, पण काय होईल परत? महाराज म्हणतात, भुक्ती आणि मुक्ती सुद्धा त्या नामधारकाच्या पायावर, त्या भुक्ती मुक्ती माथा ठेवून वंदन करतील महाराज. भुक्ती मुक्ती वंदिती माथा. मग महाराज आम्ही काय करावं? काहीच करू का, एकच करा, न लगे अनेकांचे काम. अन्य साधन करता केवळ एकच साधन करा, रामनामाचं. सर्व तुम्हाला मिळेल महाराज. तुमचं पूर्ण मनोरथ पूर्ण होतील. मग महाराज आम्ही नाम घेतोय आम्ही, पण पाहिजे असा परिणाम होत नाही. पण नाथ मला त्याच्याकरता सांगतात की तुम्ही नाम घेताय, खरोखर आहे, खरोखर नाम घेतोय, पण असा कोणी माणूस नाही महाराज या जगतामध्ये. कोणीही असा माणूस नाही तो श्रद्धावान नाही आहे. माऊली म्हणतात, ऐशेने हा सकळ जगडंबर निखिळ श्रद्धेचाची केवळ ओतल असे. किंवा भगवान म्हणतात, सत्वाना रूपा सर्वस्व श्रद्धा भवती भारत. प्रत्येक माणसावर श्रद्धा आहे, भाव आहे, विश्वास आहे, पण तो कुठं खर्च करायचा? हा तो या ठिकाणी खर्च केला पाहिजे, रामनामात खर्च केला पाहिजे. प्रत्येक जण रामनाम घेतो, पण फारसा परिणाम होत नाही. त्याचं एक कारण आहे, आपण रामनाम घेताना त्या ठिकाणी त्या मूळ ठिकाणी जात नाही आपण. मग मूळ काय आहे? अंतःकरण भाव पूर्ण ते नाव घेतलं पाहिजे महाराज, नाही का? रामनाम तो सब कुछ कहे, ठक ठाकुर और चोर, पर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और, नाही का? जे ज्यांनी नाम घेतलं, ध्रुवानी तेच घेतलं, प्रल्हादानी तेच घेतलं महाराज, पण त्या नामाने ते तरले. पण तुमच्या आमच्यावर का परिणाम होत नाही? त्याचं एक आहे, आपण त्या मुळाशी शिरत नाही. मग मूळ काय? आपण ते नाम घेताना नाव असं घ्यावं, भाव अंतःकरणाने घ्यावं, भाव ओतला पाहिजे महाराज म्हणतात, नाही का? काही न लगी क तुका म्हणे आन विठो वाचले, म्हणे आन विठो
आहे हा काही नलगे एक भावची कारण. हा भक्ती भक्ती म्हणजे काय महाराज? भक्ती फार कठीण नाही आहे, फार कठीण नाही, पण भक्ती कठीण सुद्धा आहे आणि सोपी सुद्धा आहे महाराज. मी सांगणार तुम्हाला सोपी कशी आहे. तुम्ही जर परमात्म्याचं नाव भाव अंतकरण घेतलं एक सोपी आहे, पण तुम्ही जर फक्त नावच घेत असाल तर तुम्हाला परमात्मा फार दूर आहे महाराज, परमात्मा जवळ येणार नाही. मग परमार्थ करण्याचं वर्म आहे महाराज. हा एका आंध्रामध्ये महाराज सांगतात, काय सांगतात? विठ्ठल वर्म ते का आहे दृढ धरावा झाली लागून देतो ठाव मानोनी संकटाली शेवी अद्वैत तुका माने हाती संधी मागे गेला उपाव सुखे निलोका पुण्य सारून इथे त्रिपुरा शिखरी दान मिळे कोणतंही कर्म वर्माशिवाय महाराज होत नाही. ज्यांना ज्यांना भक्तीचं वर्म माहिती आहे, ज्यांना ज्यांना नाही का प्रपंचाचं महत्व वर्म माहित आहे, ते लोक सुखी आहे महाराज. संत लोकांना, संत महात्म्यांना या भक्तीचंही मर्म कळालं आणि संसाराचंही मर्म कळालं. मग मर्म कळाल्यामुळे काय झालं? संसार त्यांनी थाटला काय? नाही नाही, संसार थाटायची गोष्टच नाही महाराज. त्यांना माहिती आहे वर्म आहे ते. जो संसार थाटत असेल तो खरा संतच नाही आहे. मग महाराज आम्ही श्रीमंत व्हावं की नाही? व्हावं महाराज, व्हावं, पण जसे नाथ आहे ना श्रीमंत त्याप्रमाणे असलं पाहिजे. श्रीमंती ही दुसऱ्याकरता असली पाहिजे, केवळ आपल्याच करता आपण खावं याला चोर म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज उपदेश करतात. मग उपदेश कोणाला करतात? रामनामाचा तू मामाला करतात. का करावा उपदेश? कोणी एवढा त्यांना उपद्व्याप सांगितला? पण मला एक म्हणायचं महाराज, आपण त्यांना जरी उपद्व्याप म्हणू, संत म्हणतात तुम्ही मला काही म्हणा, पण आम्ही इथे येणार आणि तुम्हाला सुधारणार तुम्हाला. जशी आई आपल्या मुलाला साहस करून त्याचं संगोपन करते, शिकवते, मोठं करते, तद्वत संत महात्मे तुम्हा आम्हाला त्या भक्ती मार्गाच्या साह्याने त्या परमात्म्यापर्यंत कसं पोहोचतं हे सांगता येते. विठ्ठल मग का सांगतात महाराज? त्याचं एक कारण आहे, फार मोठं कारण आहे. काय कारण आहे? तुमच्या आमच्यातला जो माणूसपणा आहे ना, माणूसपणा, मी हमेशा सांगतो आहे, माणूसपणा आपला हा जागृत असला पाहिजे. पण काय झालं महाराज? आपण सर्व माणसाच्या जन्माला येऊनेला प्राप्त झालेलो आहोत. सर्व माणसं आहे आपण. उपासे महाराज माणसं जाऊन सर्व कोण आहे? सर्व इथं माणसं. हा भले ड्रेस प्रत्येकाचे वेगळे असतील, वेश वेगवेगळा असेल, पण दिसायला सर्व माणसंच आहे. 2 हात 2 पाय, सर्व माणसं आहे. मग संत महात्म्याने माणूस दिसत नाही का आपल्यात? मी हमेशा सांगतो महाराज. आणि असंच सांगितलं पाहिजे की समाजाला रुचेल, समाजाचं कल्याण होईल, असं सांगितलं पाहिजे. नाही तुम्ही जास्त अध्यात्म ऐकूच नका, कारण आपल्याला वेळ फार कमी असते. मग संतांनी मला एकच विचार केला, संत एकांती बैसले सकळ सिद्धांत शोधिले, आणि त्यांनी एक निवडून काढलं परमात्म्याचं नाव. हे परमात्म्याचं नाव माझ्या समाजानं जर घेतलं ना, समाज सुखी होईल. पण काय होतं महाराज? परमात्म्याने ज्यांना बुद्धी दिलेली आहे ना नाम घेण्याची, ती बुद्धी आपली हरवलेली आहे. ही बुद्धी जागृत ठेवण्याकरता किंवा स्थिरावण्याकरता संत महात्म्याचा अट्टास आहे त्यांचा. संत महात्मे म्हणतात
माझा समाज सुखी व्हावा. मग सुखी होण्याकरता महाराज त्याच्याकरता उपाय सांगतात रामनामाचं. मग महाराज संत का सांगतात? संतांना आपल्यातला माणूसपणा दिसत नाही. मग खऱ्या अर्थाने सांगा लांडे महाराज, माणूस असायला हवाय की दिसायला हवाय? शाबास. माणूस दिसायला सगळीच माणसं दिसतात हो, पण माणूस असायला हवा आहे. मी हमेशा प्रत्येक कीर्तन सांगतो हे प्रमाण. तुकडोजी महाराज भजन करायचे भजन ते, आणि भजनात प्रामुख्याने त्याचं एकच पहिलं भजन असायचं, नंतर भजन म्हणायचे. जसं आपलं रूपाचा अभंग आहे ना सुरुवातचा, तसा महाराजांचा भजन हे भजन लागायचं. काय म्हणायचे महाराज? माणूस द्या मज माणूस द्या, माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला, हो प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या, हो माणूस द्या, माणूस द्या, माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला, हो प्रभू दिसला. माणूस द्या माणूस द्या, माणूस द्या माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला, भीक मागता प्रभू दिसला. दर्शनासाठी जाती देव दिसावा हनुमनिया, लोक दर्शनासाठी देव म्हणे मज माणूस न दिसे, देव म्हणे मज माणूस न दिसे. आज मज माझ्या हसला, अशा प्रमाणे म्हणत चला महाराज, म्हणत चला. प्रत्येक कीर्तनकाराला सांगितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. समाजाला तुम्ही अध्यात्म सांगूच नका, हा, कारण समाज आहे हा. आपण गृहस्थ आश्रम आहे महाराज. गृहस्थ आश्रमाला एकच लवकर कसं काय प्राप्त होईल, परमात्मा कधी मिळेल लवकरात लवकर, हे सांगितलं पाहिजे. जास्त अध्यात्म सांगूच नका. आणि मलाही अध्यात्म येत नाही. विठ्ठल विठ्ठल, हो असं सांगा की समाज सुधारला पाहिजे महाराज. त्याला समाज प्रबोधन म्हणतात. समाज प्रबोधन, प्रबोधन म्हणजे काय? हेच आहे प्रबोधन खरं. हा, आपण जागृत होणे हे खरं समाज प्रबोधन, प्रबोधन आहे. काय झालं महाराज, लोक सांगतायत आहे हो, सांगतात लोक सांगतात, भरपूर सांगतात, पण परिणाम होत नाही. आमच्या शेगावला लांडे महाराज दारूबंदीवर भाषण व्याख्यान करणारे ती समिती आली. समिती, हा, की दारू सुटले पाहिजे लोकांची, याच्याकरता व्याख्यान त्या समितीने ठेवलं आहे. भला मोठा पेंडॉल, सर्व काय, सर्व व्यवस्था ठेवली. त्याच्या आधी काही सुद्धा कार्यक्रम झाला, पण जो सांगणारा माणूस होता ना, चांगला वक्ता होता. सूत्रसंचालन करण्यास सांगितलं. यांचं नाव घेतलं हरिभक्तीपरायण. हे आता आपल्याला 2 मिनिटांमध्ये दारूबंदीवर भाषण व्याख्यान सांगतील. असं सांगता बरोबर खाली बसलेले होते ते महाशय. ते ठरलेलं होतं त्यांचं. समोरच्या माणसाने ते शिशी फोडली, प्याल्यात ओतली, प्याला हाती दिला, पिऊन घेतली. मी नाही, त्या व्याख्यानकाराने. आणि तोंड पुसून मस्त उभा राहिला. हा, आता काय व्याख्यान केलं असेल ते त्याला माहीत काय. तर पण समाज प्रबोधन असं व्हावं महाराज.
की समाज सुधारण्याकरता आपण पहिले सुधारलं पाहिजे. समाज सुधरेल पण सांगणारा सुधारला पाहिजे पहिले. पण काय झालं महाराज, सांगणारेच बेहत्तर झालेले आहे आमच्यासारखे. काय समाज सुधरेल. आपण मनोरंजन म्हणून कीर्तन ऐकतोय. आमचे गुरुजी सांगायचे कीर्तन मनोरंजनाचा विषय नाही आहे. हा कीर्तन हे उद्धाराचं कारण आहे. उद्धार कसा होईल हे मनोरंजन नाही महाराज. असं काल की परवाला राऊत महाराजांच्या हरिभक्तीपर्यंत गुरुवर्य त्यांचं व्याख्यान त्यांनी फार मस्त एक सूचक सांगितलं की विनोदाचार्य हे पदवी कीर्तन करायच्या पुढे लावू नाही. खरं लावून नाही महाराज. मग महाराज तुम्हाला विनोद येत नाही म्हणून काय, नाही नाही मी नाही, पण ही जागा नारदाची आहे. तुम्हाला विनोदाला करायचं भरपूर, तुम्हाला भरपूर ठिकाणं आहे, त्या ठिकाणी विनोद करा भरपूर. पण या ठिकाणी समाज सुधारलाच पाहिजे. पण समाज का सुधारत नाही. कीर्तनं व्याख्यानं भरपूर होत आहेत पण लोकांमधलं हे कमी झालं नाही, हे कमी झालं नाही, काहीच कमी झालं नाही. पण त्याचं एक कारण शोधलं आहे. लोक फक्त मनोरंजन म्हणून त्याचा उपयोग करतात. पण उद्धार कसा होईल, उद्धारचं साधन काय आहे हे कोणीच बघित नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल तुकडोजी महाराज भजन म्हणत होते. लोक म्हणायचे महाराज तुमच्या समोर माणसं आहे, आम्ही माणसं आहोत तुमच्या समोर आम्ही बसलेले. अरे हो गडू काय सांगावं तुम्हाला, काय सांगावं तुम्हाला. मला जो माणूस पाहिजे ना, मला जो माणूस अभिप्रेत आहे तो या ठिकाणी माणूस नाही आहे. आणि खरं आहे महाराज, संतांना सर्व कळतं, त्यांना माणूस कळतं, देव कळतो नाही का. देव हे कोणाला कळत नाही गोष्ट आहे, पण संत महात्म्य देव कळतो कसा आहे. तर आपण तर माणसं, आपण सहज सहज करतात त्यांना. पण आपल्याला माणूस हरवलेला आहे खऱ्या अर्थाने. तो माणूस पण जागृत व्हावा एवढ्या काटा संतांचा अट्टास आहे. विठ्ठल विठ्ठल काही काम नाही महाराज, काही काम नाही. आपण ग्रहस्थ आश्रम, हाच फार मोठा ग्रहस्थ आहे, फार मोठा आश्रम आहे हा. सानंदम सदनम सुतास्वध्य कांता मृदुभाषिनी नाही का. सन्मित्रम सुधनम स्वयोषित्रती आज्ञा परासेवका. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानं गृहे. साधो संगम उपासित सतम धन्योग्रस्त आश्रम. हा सुभाषितकार म्हणतात सर्वात जो आश्रम असेल ना तो ग्रहस्थ आश्रम आहे. पण त्या पद्धतीनं राहिलं ना तर खरोखर तो महान आहे महाराज. हा कारण या आश्रमाच्या बरोबर 3 आश्रम जीवन जगत आहे. पण आपण असं असलं पाहिजे, तुम्ही संसारातच राहा महाराज म्हणतात. भरपूर संसार करा. सत्यवादी संसार सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमिळ जळी जैशी. संसार करा महाराज म्हणजे एवढा संसार करा, एवढा संसार करा. बांधा हैल्या माळे नाही का, नका तेजू रांडा पोरे.
बांधा सोप्या माळ्या घरी. भरपूर एक ताल नाही 32 ताल बांधा. हा, लोकांनी पाहिलं पाहिजे महाराज 32 ताल बांधले. पण ते 32 तालात काय अंदर असते माहिती तुम्हाला? हा, संसाराची व्यथा. मला तिकडे नाही जायचं. मला एक म्हणायचं आहे, संत महात्मे तुम्हा आम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करतात आणि ते सुधारण्याकरता इथं आलेले आहे. माणूस द्या मज माणूस द्या. हा माणूस हरवलेला आहे मला तुमच्या आमच्यातला. हा, जर माणूस जर असतो आपण तर हे चोळलं नसतं. आपण हे चोळलं नसतं. हा, बॉटल वतली नसती. माणूस जर असतो तर. मी अमरावतीजवळ गेलो कीर्तनाला. लांडे महाराज भुईगाव ते भुईगाव 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 आता दोन महिने 2.5 महिने आहे. असा विषय सांगितला. एक उठला चांगला बहादर. महाराज काय सांगताय तुम्ही? ही जागा नारदाची आहे. म्हटलं हो नारदाचीच आहे. मी कुठे म्हणतो काय कुणाची आहे? राक्षसाची आहे. नारदाची जागा आहे. मग काय सांगाव तुम्ही? चांगलं सांगितलं पाहिजे. म्हटलं सांगितलं याच्यापेक्षा काय चांगलं आता? अहो दारू नाही पिली पाहिजे, तंबाखू नाही खाल्ली पाहिजे, गांजा नाही ओढला पाहिजे. चांगलं सांगले की पाहिजे सांग नाही. मग तुम्ही आमचा अपमान करताय म्हणता. दारू पिणाऱ्याचा अपमान करताय तुम्ही. म्हटलं अपमान करण्याजोगतं याच्यात काही नाही असं. आणि म्हटलं पिणाऱ्याला कुठे मान तरी आहे म्हटलं. असा कोण देते मान पिणाऱ्याला? असं म्हणणं का म्हणे मला कोण मान देत नाही माही. अहो म्हटलं तुमच्या घरची तुम्हाला मंडळी मान देत नाही. लोक काय मान देणार तुम्हाला? तुम्ही काय बोल राहिले म्हटलं पिणाऱ्याची गोष्ट. असं म्हणणं का म्हणे महाराज. हा अपमान आम्हाला सहन होणार नाही. आणि ही पितो आहे मी. हे आजकालचं पेत नाही आहे मी. याची निर्मिती पहा कुठे आहे. निर्मिती अभ्यास करा तुम्ही. खरं आम्ही जे पितो आहे हे याची निर्मिती पहा कुठून आहे. निर्माण झालंय. कोणी निर्माण केलं? हा, सांगितलं त्यानं महाराज. श्लोकासहित सांगितलं लांडे महाराज. श्लोकासहित. लक्ष्मी कौस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावका दुधा सुरेश्वर गजो रंभादिदे वांगना अश्वसप्तमुखी विषम हरिधनु शंखोमृतं चाप्ते रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं. याच्या पुढचं काही म्हणायचं काम नाही. सर्वांना माहितीच आहे. त्यांनी मंगलाष्टकातला श्लोक म्हटला. म्हणजे महाराज आम्ही जे पितो आहे हा याला फार मोठा आधार आहे. हे निर्माण आम्ही नाही केलं माणसाने. अहो हे मंथन केलं. जेव्हा समुद्र मंथन झालं ना तेव्हा समुद्र मंथनात 14 रत्न निघाले. आणि ते हे 14वे रत्न आहे. म्हटलं बरोबर आहे. पण म्हटलं कोणी घ्यावं? कोणी घ्यावं? हे कोणी घेतलं पाहिजे? हे राक्षसांनी घ्यावं. राक्षस म्हणजे कोण? 2 शिंग 17 हात. नाही 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 नाही. राक्षस आपल्याच मधले आहे महाराज. त्याला राक्षस म्हणतात. जे विधीने वागत नाही, जे शास्त्राने वागत नाही त्यांना राक्षस म्हणावं. विठ्ठल विठ्ठल राक्षस म्हणून तर तू संत महात्मे या ठिकाणी आले महाराज सुधारण्याकरता. माणूस तो आहे. तो आहे माणूस. कोण माणूस आहे? आचार्याने एक फार सुंदर आर्या म्हटली आहे. शोधावया भाकरी निघाली ती भूक जन्मताच गरिबी येते ही कुणाची चूक
लागणे खाणे ही प्रकृती भूक नसताय खाणे खरी ही विकृती घासातला घास अतिथी भुकेला न द्यावा हाच मानवाचा धर्म खरा संस्कृतीचा ठेवा विठ्ठल सुंदर सुंदर आहे महाराज हो संत महात्मा दयाली महाराज तुमचे आमचे की या 84 लक्ष योनीमध्ये एकच योनी तुमची आमची श्रेष्ठ आहे महाराज की या योनीद्वारे आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो नरद्या निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची हो अनती देवती तरी का चित्ती न धरावे लक्ष 84 चुके फेरा 84 नरद्या निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्तीने धरावे काय नरदे सुंदर दिला आहे महाराज बघा काय सुंदर नरदे आहे अहो सर्व मिळेल महाराज पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही सुंदर नरदे दिला महाराज काय नरद्याचं वर्णन आहे किती वर्णन करावं मी जास्त सांगणार नाही नरद्यासारखं कोणताच योनी नाही महाराजाची फार महत्त्वाची योनी आहे बरं परमात्म्याने तुम्हा मला दान दिले दान काहीच घेतलं नाही एक पैसा नाही घेतला महाराज पण काय सुंदर नद्या 2 डोळे 2 हात 2 पाय हा मी त्या गरचोळीला म्हटलं महाराज होत्या गजू तिथं एक आंधळा होता आंधळे दोन्ही डोळ्या आंधळ्या होत तिथं त्यांना सहज म्हटलं महाराज या ठिकाणी आंधळा आहे का हो त्याने हात वर केला महाराज आंधळा आहे मग म्हटलं तुम्हाला जर समजा तुमच्या प्रयासाने कष्टाने प्रयत्नाने जर परमात्मा प्राप्त झाला तर तुम्ही परमात्म्याला एक डोळा मागा की संपत्ती मागणार भरपूर त्यांनी सुंदर उत्तर दिलं महाराज म्हणे महाराज मी फुटपाथवर झोपेल कुठेही काही करेल 2 घरा भिक्षा मागेल पण परमात्म्याला मी एक डोळा मागेल पहिले पण तेच असते महाराज जेव्हा असतं ना तेव्हा त्याची किंमत कळत नाही जेव्हा डोळे नसू द्या त्याला विचारा तुम्ही सुरदासजीला एखाद्या पांगल्याला विचारा तुम्हाला काय पाहिजे महाराज जर तुम्हाला देव प्राप्त तुम्ही काय मागणार देवाला देवाला एकच मागेल मी मला चांगले पाय दे 2 घरी भिक्षा मागेल आणि सुंदर भजन करेल फक्त पाय दे चांगले तुझी पायी बरी करेल देवाची पण कधी म्हणतो मग जेव्हा नसतात तेव्हा आता आपल्या सुंदर परमात्म्याने दिले म्हणजे पाय आता इथली मंडळी श्रींच्या सोबत पायी असतात पायीवारी करतायत आणि हा नरदे खरोखर सार्थक लावतात महाराज हे लोक ते भाग्यवान असतात म्हणून तुकोबार आहे आधी करून संत मंडळी तुम्ही आम्हाला एकच प्रयास सांगतात की बाबा हो जागे व्हा आणि जागे होऊन काय करा आपलं जीवन उज्ज्वल करा विठ्ठल विठ्ठल सुंदर देह दिला तुम्हाला देवाने किती सुंदर देह आहे नाही का कबीर महाराज म्हणतात झिनी रे झिनी झिनी रे झिनी 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 रे झिनी राम नाम रस झिनी चदरिया झिनी रे झिनी अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की पूनी चदरिया 5 तत्व की पूनी नवद समाज पुनन कोलागे नवद समाज पुनन कोलागे पूरक मैली गिरी चदरिया राम नाम रस
आपला देह माझा परमात्म्याच्या करता शिजवला नाही का. अहो मीराबाई राजाची कन्या होती महाराज, राजाची कन्या. काय करावं कन्येनं नाही का. अहो राजाची ती मुलगी मीराबाई महाराज पायात घुंगरू बांधायची नाही का, हाती विना घ्यायची आणि सुंदर भजन करायचे. आम्ही तेच करतो, आज डीजेवर नाचतोय. आतापर्यंत लोक पुरुष मंडळी नाचत होती, पण इथलं नसते. पण आमच्याकडे तिकडे महिला मंडळ नाचायला लागल्या डीजेवरती. शोकांतिका फार मोठी. आपल्या घरामध्ये आपण कोणी जनाबाई बनावं, कोणी मीराबाई बनावं महाराज. असे संसारात संसारच राहा, पण संसारात आपण जनाबाई बना, मीराबाई बना, सखूबाई बना महाराज. याच्यात उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून संत महात्मे तुमच्या आमच्या करता अटोकाट प्रयत्न करून एकच सांगतात, हा नर्दे तुम्हाला देवाने दिलाय ना, हा सार्थकी लावा. मग सार्थक कशाने लागेल महाराज, काय केलं म्हणजे सार्थकी होईल. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया नाही का. तेच सांगतायत महाराज की तुम्ही आपण सर्व या भवरोगाला प्राप्त झालेला हो. भवरोग म्हणजे काय, मी डायरेक्ट घेणार पटपट आता, कारण ते घाई करू राहिलं, सिग्नल देऊन राहिलं आहे. उरका लवकर. परमात्म्याने महाराज तुम्हा आम्हाला हा जन्म दिला आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक रोग आहे. हा एक रोग आहे. व्यवहारामध्ये सर्वच रोग सर्वांना नसतील, एक रोग सर्वांना नसेल, किंवा सर्व रोग एकाला नसतील. पण भवरोगाने असा कोणीही माणूस सुटलेला नाही की मी भवरोग मला नाही आहे. मग भवरोग काय आहे, कोणता रोग आहे हा. आम्हाला रोग समजतायत. कॅन्सर समजतो, किडनीचा आजार समजतो, सर्दी खोकला समजतो, पण हा भवरोग काय आहे. भवरोग म्हणजे एकच आहे महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते नाही का. हा प्रवास, याचं नाव आहे भवरोग. आणि खऱ्या अर्थाने तेव्हा सुख मिळेल महाराज. आपला भवरोग संपला ना तर खऱ्या सुखाला प्राप्त होऊ आपण. जशी गंगा नदी ही वाहत 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 समुद्रापर्यंत पोहोचते महाराज, आणि तिचं त्या ठिकाणी वाहन खुंटते. वाहन संपलं समजावं, गंगेला समुद्राची भेट झाली. तद्वत तुमचं आमचं हे वाहन कधी संपेल. हा संपलं पाहिजे महाराज. कधी संपेल आपलं हे, कधी संपणार नाही संपला पाहिजे ना प्रवास. हा पण एकदा का परमात्म्याने विलीन झालं महाराज. ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन हा मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करशती. जशी गंगा नदी ही समुद्रापर्यंत जात जात पोहोचते महाराज, तद्वत तुम्ही आपण परमात्म्याचे अंश आहो. परमात्मा अंश आहे. एकदा कदा परमात्म्यापर्यंत आपण पोहोचलो ना, तुमचा आमचा प्रवास संपला. विठ्ठल हो महाराज, तुम्ही सांगितलं आतापर्यंत, पण हा प्रवास आम्हाला, हा रोग हा घालवायचा आहे. मग काय करावं आम्ही, पहिल्या चरणात सांगा. शिव
क्या बात आहे महाराज. आम्हाला समजलंय भवरोग आहे हा, पण हा जाईल कशाने महाराज म्हणतात. मला भवरोग जावासा वाटतो का, एक करा भवरोगाशी ओखद. ओखद नाम औषध. हे जर तुम्ही औषध घेतलं, कोणतं औषध, राम नाम, हेच शुद्ध नाही का महाराज. खरं होईल का पण, अहो खरं काय, आम्ही संत आहो काय महाराज. संत जे बोलतायत ना, संत बोलती खरे साच मानावी उत्तरे. एकदा सूर्य हा पश्चिमेला उगवेल महाराज की या औषधाने तुमचा रोग नाहीसा होईल. महाराज खरं होईल का, मी सांगतो खरंच होईल महाराज. कारण संतांची वाचा ही माझी या सत्यवादाची तप, वाचा गेली बहुत कल्प. संत महाराज प्राण देतील पण खोटं बोलणार नाही. हा संतांची भाषा आहे. मी सांगितलं तुम्हाला, पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवेल एखाद्या वेळेस, पण संतांची भाषा कधीच खोटी ठरणार नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात, ठासून सांगतात, विश्वासाने सांगतात. हा मी तुम्हाला सांगतो ऐका, तुम्ही हे औषध घ्या. मी औषधांचा परिणाम होईलच, पण काय होईल, भुक्ती मुक्ती ही नामधारकाच्या चरणावर माथा ठेवून वंदन करतील. विठोबा रखुमाई काय करावं महाराज, तुम्ही हे औषध घ्या. काय होईल, येणे तुटे भवव्यथा. व्यथा नाम दुःख. हा तुमचा आजार कोणता, भवरोगाचा. येणे तुटे भवव्यथा, भुक्ती मुक्ती वंदिती माथा. भुक्तीनाम वैभव, मुक्तीनाम मोक्ष. हे दोन्ही प्राप्त होतील महाराज. आणि हे दोन्ही सुद्धा नामधारकाच्या चरणावर माथा ठेवून वंदन करतील. भुक्ती मुक्ती वंदिती माथा. महाराज आम्ही अन्य काही केलं तर, अन्य काही करूच नका तुम्ही. न लगे आने काचे न लगे आने
लांडे महाराज. कोणता शर्ज लावला हा? काळी दोनचा तिसरा चर्ज. येणे तुटे भवव्यथा भक्ती मुक्ती वंदिती माथा. काय करा तुम्ही, एक करा न लगे अनेकांचे काम वाचे वदे राम. याचा अर्थ अन्य साधन करूच नका. अन्य साधनं भरपूर आहे महाराज, नाही का. अष्टांग योग आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, अनेक 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 साधनं आहे. परमात्म्या पोचण्याकरता अनेक साधनं आहे. पण आपलं आयुष्यगणना पाहून, आपला अधिकार पाहून आपण ती साधना केली पाहिजे. जर अधिकार नसताना साधना केली तर फलिद्रूप होणार नाही, आयुष्य फुकट जाईल महाराज. म्हणून संत महात्म्यांनी मी तुम्हाला सांगितलं, एकांती बैसले. समाजाकरता समाजाला काय पाहिजे, समाजानं काय होईल, समाजाचा अधिकार काय आहे, त्यांना काय दिलं म्हणजे तेच करू शकेल. फार संत महाराज फार मोठे शिक्षक होते महाराज. शिक्षक याला म्हणतास, नाही का. क्रिया करून ते दाविती अंग तैसे संत जगी क्रिया. अधिकार तैसा करू उपदेश अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाठी. सुंदर महाराज. तुमच्या आमच्या करता हा कोणतं साधन केलं म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचू. संतांनी फार फार सुंदर असा विचार केला तुमच्या आमच्या करता महाराज. हा की समाजाला काय करता येईल, समाजाला किती ओझं घेता येईल हे संतांना जाणलं महाराज. त्यांच्याकरता एक ओझं दिलं, हा रामनामाचं ओझं. हे रामनामाचं ओझं काही घ्यायचं म्हणजे महाराज तुम्ही कधीही घेऊ शकता. कामामध्ये काम काय म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. परंतु एक लक्षात ठेवा, राम नाम घेत असताना ते राम नाम असं घेतलं पाहिजे महाराज, असं घेतलं पाहिजे की ते परमात्म्याला आवडलं पाहिजे, ते परमात्म्याला ऐकलं पाहिजे महाराज. आमचं तर कुत्रा ऐकत नाही हो. काय असेल अहो, संतांचा आवाज देव ऐकतो महाराज, नाही का. ज्या ठिकाणी रामकथा असेल ना त्या ठिकाणी हनुमानजी तयार आहे, आणि ज्या ठिकाणी हनुमान चालीसा असेल त्या ठिकाणी राम प्रभू तयार आहे. असं आहे महाराज. देवाचं नाव घ्यायचंच ना आपल्याला तर त्याच पद्धतीने घ्यायचं की ते परमात्म्याला आवडलं पाहिजे, आणि तीच भक्ती खरी आहे महाराज. आपल्याला आवडेल अशी भक्ती नाही करायची. भक्ती ती खरी श्रेष्ठ आहे की जी भक्ती देवाला आवडेल ती भक्ती खरी आहे. मग ही भक्ती महाराज सांगतात की तुम्ही एक करा, अन्य साधन न करता काहीच करू नका. फक्त वाचने रामनाम वदा. फक्त रामनाम वदत असताना एक त्याच्या मुळाशी भाव अंतकरणाने होता की परमात्मा तुमचा स्वीकार करेल. स्वीकार करतो महाराज तेव्हा, नाही का. बघा ना तुम्ही, विठ्ठल विठ्ठल. अहो, भिल्ल जातीमध्ये आलेली शबरी जन्माला. भिल्ल राजा होता. त्या राजाच्या पदरी त्याच्या कुशीमध्ये शबरी नावाची मुलगी जन्माला आली. उपोर झाली महाराज. राजाने ठरवलं शबरीचं लग्न करायचं आहे, विवाह करायचा आहे. पण त्यावेळी त्यांची प्रथा होती. आता भिल्ल राजा होता महाराज. शबरीचा वडील राजा होता, भिल्ल राजा होता त्या आदिवासीचा. त्यांच्यामध्ये एक प्रथा अशी होती की लग्नामध्ये 100 बकरे कापायचे आणि ते मेजवानी लोकांना खाऊ घालायची. उद्या लग्न 100 बकरे असे आणले महाराज. आणल्यानंतर
शबरीला सांगितलं, शबरी बेटा तुझं उद्या लग्न आहे मस्त छानपैकी. हो बाबा. हे बकरे कशा करता आणले? अगं कशा करता? उद्या उत्सव करणारा मोठा. हा, लोकांना मेजवानी मिळणार ते खाण्याची. नर्वस झाली महाराज शबरी. बाबा माझं लग्न, माझ्या लग्नामध्ये 100 बकरे काटणार उद्या? हो काटणार, आनंद उत्सव करणार. शबरीनं ऐकलं महाराज, ऐकलं. रात्रीचे 12 वाजले. 12च्या पुढे काटा गेला. शबरी घरातून निघाली महाराज. निघाली वापस नाही आली परत. निघाली महाराज शबरी. कुठं गेली? सकाळी सगळी जिकडे तिकडे हाहाकार पसरला. उद्या आज लग्न आहे. शबरी गेली कुठं? आता भिल्ल राजा होता महाराज. त्या राजाने सांगितलं शिपायांना, जासूस पाठवले, जा लवकर शबरीला पाहून आणा. सगळे लोक गेले महाराज. शबरी महाराज अशा ठिकाणी गेली की ते कोणाला दिसत नव्हती. ते ठिकाण सांगतायत. मी मोठ्यांचं वाक्य आहे, ऐकलं एक. त्या रानामध्ये वनामध्ये फार भला मोठा हत्ती मरण पावलेला होता. त्याचं मांस सर्व किडे माकुडीने खाल्लेलं होतं. त्या सापड्यामध्ये माझी शबरी महाराज गेली, लपून बसली. कारण तिला घरी जायचं नव्हतं महाराज. तिला माहीत होतं आपण दिसलो म्हणजे आपल्याला घरी नेतील. पण अशा ठिकाणी जे जासूद येतील नाही, शिपाई येतील नाही, त्या ठिकाणी लपली ती. काय असेल महाराज खरोखर? काय दया असेल अंतकरणात शबरीच्या? जात भिल्लाची पण दयेचं अंतकरण होतं. हो, परमार्थ हा जातीचा नाही महाराज. परमार्थ हा वृत्तीचा आहे. कोणत्या जातीत जन्माला म्हणजे चांगलं होईल असं नाही आहे. जात कोणतीही असो, पण त्यातली वृत्ती महत्वाची आहे. ज्याची वृत्ती प्रचंड चांगली मोठी आहे ना, तो खरा मोठा माणूस आहे. शबरीनं सोडलं महाराज घर, निघाली. शिपाई आले, पाहायला सर्व दिसत नाही म्हणून, कारण त्या ठिकाणी कोण जाईल? अशा ठिकाणी लपूच शकत नाही. हा, गेले महाराज. सांगितलं राजाला, तिनं आत्महत्या केली, दिसली नाही आम्हाला. संपलं महाराज. पण शबरी होती महाराज. ती निघाली शबरी बाहेर. पुढे चालत चालत एक तिला आश्रम दिसला छानपैकी. तो आश्रम होता मातंग ऋषीचा. मातंग ऋषी आश्रमात गेली महाराज. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विद्यार्थी नाही का, संस्था होती छानपैकी अशी. मातंग ऋषी, त्यांचे असणारे विद्यार्थी शिकणारे भरपूर मस्त छानपैकी. नामस्मरण हे ते सर्व चालायचं. शबरीनं ऐकलं महाराज ते 1-2 दिवस. छान वाटलं. सात्विक वृत्ती परत जागृत झाली. आणि तिने काय केलं महाराज, जो साधूचा आश्रम आहे ना, रात्री 3 वाजता पण झाडायला सुरुवात केली. एका घंट्यात सर्व आश्रम झाडून स्वच्छ केला. मस्त सुंदरपैकी सळा सारवून केलं. मातंग ऋषी म्हणतात, कोण झाडला आज? कोणी सळा टाकला? सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, पण एकही विद्यार्थी हात वर करेना. मग कोणी केलं हे? साफसफाई कोणी केली? दुसऱ्या दिवशी महाराज मातंग ऋषी झोपलेच नाही. आणि पाहू कोण काय करते. तर हे नेमकी महाराज त्याच वेळेस शबरी आली, साफसफाई करत होती, सळा टाकत होती. त्याच अवधीमध्ये, कोण तू? तिने महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाली. महाराज, मी शबरी आहे, भिल्ल जाती जन्माला आली आहे. असं असं झालं. माझं लग्न ठरवलं होतं, पण माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाकरता 100 बकऱ्यांचा बळी देण्याकरता फार मोठी मेजवानी लोकांना खाऊ घालायचे होते. पण मला आवडलं नाही ते. माझं दयेचं अंतकर पाझरलं. असं आहे का? क्या बात आहे. मातंग ऋषीने महाराज तिची सुंदरपैकी वर्णन केलं आणि सांगितलं, शबरी तू सात्विक आहे, जा, तुला प्रभू भेट देतील. प्रभू भेट देतील महाराज. असं म्हटल्यानंतर मग ऋषी मुनी, महाराज मी काय करू? असं काहीच नाही, देवाचं नाम घेत, फक्त नाम घेत राहा. निघाली महाराज शबरी. तिथून निघाली शबरी.
आणि तिने सुंदर रामनाम चालू केलं महाराज. आश्रमात या कधी रे येशील राम रघुनंदना. सुंदर आश्रम बांधला महाराज आणि परमात्म्याची आस करते हे कधी येईल परमात्मा. माझ्या शबरीने महाराज परमात्म्याला भूक लागेल म्हणून परमात्म्याला काय खायला द्यावं, तिने बोरी तोडायची महाराज. जे गुळ असेल ते टोपलीत टाकायची, जी आंबट ती फेकून द्यायची. काही दिवसांनी महाराज तो दिवस उजाडला. पण जो दिवस उजाडला ना त्यावेळी शबरी फार फार म्हातारी झालेली होती महाराज. प्रभू आल्यानंतर विचारताय कोण. मी राम प्रभू असं म्हटल्यावर महाराज शबरीनं आपल्या अश्रूंनी परमात्मे चरण धुतले चरण. मला एक म्हणायचं आहे. शबरीनं एवढं नामस्मरण केलं, मला एवढं नामस्मरण केलं, पण ते नामस्मरणाच्या मुळाशी तिने भाव ओतला की माझा परमात्मा मला एक दिवस भेट देईलच. हे संत महात्म्याने सांगितलं. त्या अनुषंगाने एवढा भाव ओतला महाराज की भावविभोर झाली महाराज. आणि परमात्मा त्या ठिकाणी यावं लागलं महाराज. काय भक्ती असेल. आपण प्रत्येक जण परमात्म्याची वारी करण्याकरता पंढरपूर जातो, पण प्रत्यक्ष परमात्म्याची पालखी सावतोबाच्या गावाला येते महाराज. सावतोबाची वाऱ्या करण्याकरता काय ताकद असेल सावतोबाची. धन्य ते अरण रत्नाचे ते खान. सर्व पालखी मला पंढरपूर जातात, पण पंढरपूरची प्रत्यक्ष देवाची पालखी सावतोबाच्या दर्शनाला येते. ही भक्ती खरी आहे महाराज. काय सीमाशीन भक्ती जी आहे तीच भक्ती माझ्या शबरीने केली. तिने काय केलं, फक्त भाव अंतकरणे नामस्मरण केलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सर्वांनी एकदा ज्यांना हात असतील त्यांनी मुक्त कंठाने हात वर करा महाराज आणि बाबांचं भजन करा.
या संत महात्म्याने भजन करावं. काय ताकद हिंदे शब्दामध्ये त्या भजनाच्या. माझ्या जनाबाईने परमात्म्याला शिव्या द्याव्या आणि ते अभंग व्हावे नाही का. परमात्म्याला शिव्या द्याव्या महाराज. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. आणि देवाने मला हसावं. देव म्हणतात जनाबाई अजून एक दोन शिवी काढणं कोणती. अहो संतांच्या शिव्या देवाला मला आवडतात आणि ते अभंग होतात. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार दरबार दरबार. धुंद झाला दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. हे धुंद झाला पंचवर्षी नामा झाला, छंद विठूचा लागला. काही वय पाहिजे म्हणा परमार्थाला. ध्रुवबालाचं अख्खं वय फक्त 5 वर्ष होतं देवाची प्राप्ती करण्याकरता गेल्यानंतर. लोक 80-80 वर्षे होतात महाराज, पण देवाचं नाव येत नाही. संत महाराज म्हणतात कधी मुखात नाव येईल, कधी लागे वेळा तुला घोडी अभंगाची. बघून घे
भक्तीला वय लागत नाही, भक्तीला वृत्ती लागते महाराज. म्हणून आतापर्यंत आपण नाही केलं असेल, पण याच्या पुढे असं करावं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. काय करावं महाराज? लागलीशी आस मला तुझ्या थोडी अभंगाची. ती आस लागली पाहिजे महाराज. कारण तुम्ही भरपूर काम करा, 1 एकरने 100 एकर जमीन घ्या, पण ते 100 एकर घेताना त्यामध्ये नामस्मरण करत राहा. कामामध्ये काम म्हणत राहा फक्त राम राम. काय होईल एक दिवस तुम्हाला परमात्म्यापर्यंत जायचं काम नाही महाराज. परमात्मा आपण इथं येईन. आपण जसं शबरी करता परमात्मा आले ना महाराज, तसा परमात्मा आला पाहिजे आपल्या करता. पण काय दुर्दैव असेल महाराज, ज्या भारतात जन्माला आलो आहे असा भारत देश किती धन्य आहे. नाथ महाराज सांगतात, भरत खंड नरदे प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती, महान संपत्ती आहे महाराज. ही किती संपत्ती आहे. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहा गंगा हो सुंदर वर्ण आहे. मी म्हणत नाही आता. जहा गंगा जमुना कृष्णा व कावेरी भरती जी आहे, काय सुंदर महत्व आहे महाराज इथलं. अहो हिमालय पहा, पाहिल्यानंतर माझं आपलं पाप नाहीसं होतं असं आहे. हिमवंतू दोष खाये नाही का, सुंदर असं वर्णन आहे महाराज. पण खऱ्या अर्थाने आपण जर त्या परमात्म्याला भाव अंतःकरणपूर्वक जर परमात्म्याचं भजन केलं, परमात्म्याला मानलं, तर परमात्मा आप म्हणून आपल्याजवळ येईन, आम्हाला हाक मारीन, उठा मी आलो आहे नाही का. मग हेच करा महाराज. परमात्मा आपली वाट पाहतो आहे. वाट पायी उभा भेटीची आवडी. मग त्या भेटीला जाताना काय करावं? विठ्ठल माझा माझा जय हो. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी पांडुरंगाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी पांडुरंगाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी पांडुरंगाचा. लागली आस मला, लागली आस मला गोडी अभंगाची. कृपा
धन्यती पंढा तारियली अभंगना संत तुकोबाची तारियली अभंगना संत तुकोबाची कृपा व्यथा भुक्ती मुक्ती वंदिती माता या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुंदर असा हा योग माझ्या वाटेला प्राप्त झालेला आजच्या दिवसाला, म्हणून म्हणतोय मी तरी माझ्या दैवापार नाही. ही सुंदर गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज तुम्ही भाग्यवान लोक आहात, कारण भजनाचा आनंद सर्वात महान आहे, सर्वात महान आहे. जो आनंद पंतप्रधानाला आहे ना, त्याच्या 100 पटीनं आनंद भजनाचा आहे. पंतप्रधान पदाचा आनंद त्यांना जो आहे ना, आज देशाचा पंतप्रधान आहे. तुम्ही महाराज काही सांगतात, काही सांगायचं, तुम्ही त्यात गेले नाही अजून. तुम्हाला खरं खरं कळेल भजन काय चीज आहे. या भजनाने काय काय होतं, काय होत नाही सांगा. ओ भजनाने परमात्मा संत लोकांनी खिशात ठेवला. हरी आला हातून खिशात ठेवला. मग कैची भय चिंता. एवढं सुंदर साधन संत महात्म्याने सांगितलं महाराज तुम्हा आम्हाला. फक्त भजन करा, दुसरं काही करू नका, तुम्ही भजनच करा. आणि ज्यांनी चांगलं भजन केलं ना, त्याचं भोजन चांगलं होतं. ज्याला भोजन चांगलं व्हायचं असेल त्यांनी खऱ्या अर्थाने भजन करा. भोजन चांगलं, भोजन म्हणजे जास्त भोजन नाही, हां ते भोजन चांगल्या प्रकारे पचलं पाहिजे. मग त्या भोजनातून सात्विकता निर्माण झाली पाहिजे. मला एक म्हणायचं आहे, हे जे कार्यक्रम आहे याच्याकरताच आहे महाराज. आपण शुद्ध होणं आणि शुद्ध वृत्ती परमात्म्याला फार आवडते. ही शुद्ध भक्ती जर परमात्म्याला आपण अर्पण केली ना, परमात्म्याला स्वीकारतो महाराज ते. म्हणून आपण दुसरं काही करू नका. एक रामनामच शुद्ध अंतकरणे भाव अंतकरणे होता आपलं काम झालं. न्यूनते पुरते अधिक सरते करून घ्यावे तुमचे विनिमित असे. पायाच्या प्रसादे काय बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बरबिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. या ठिकाणी झालेली सेवा खऱ्या अर्थाने मी सांगावं तुम्ही ऐकावं असा काही भाग नाही आहे. तुम्ही सर्वांनी मला उभं केलं, सर्वांनी ऐकलं. एक बाळक म्हणून माझं तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्या मुखातून काही वाईट निघालं आहे ते मला परत करा. चांगलं असेल संतान जाऊन आपल्या हृदयात साठवा आणि त्याने आपलं जीवन धन्य करा. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी मी इथं थांबतो आहे.